दौंडमध्ये धोकादायक वळणावर अपघात, नागरिकांचा संताप। दौंड जिल्हा पुणे इथं SRPF कॅम्प ग्रुप क्रमांक 5च्या मुख्य कार्यालयासमोरील धोकादायक वळणावर पुन्हा एकदा अपघात घडल्यानं परिसरात तणाव निर्माण झालाय। या अपघातात 4 प्रौढ आणि एका अल्पवयीन मुलीसह एकूण 5 जण जखमी झाले। सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही। स्थानिक नागरिकांच्या मते संबंधित वळण अत्यंत धोकादायक असून रस्त्यावरील कमी दृश्यमानतेमुळे अपघात वारंवार घडतात। तुकडोजी शाळेकडून येणारी शालेय वाहनं आणि कुरकुंभाकडे जाणारी वेगवान वाहनं एकमेकांना वेळेवर दिसत नसल्यानं धोका अधिक वाढतो अशी तक्रार नागरिकांनी केली आहे। अपघातानंतर संतप्त नागरिक मोठ्या संख्येनं घटनास्थळी जमले आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेवर नाराजी व्यक्त केली। या ठिकाणी आवश्यक सुरक्षा उपाययोजना का करण्यात आलेल्या नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला। नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीनं लक्ष देण्याची मागणी करत त्या ठिकाणी इशारा फलक, स्पीड ब्रेकर आणि इतर सुरक्षात्मक उपाय त्वरित राबवावेत अशी मागणी केली आहे। भविष्यात मोठी दुर्घटना टाळण्यासाठी तात्काळ कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आलेला आहे। टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूज दौंड, मयूर साळवे, संगराज गायकवाड यांचा रिपोर्ट।